एकादशीचा उपवास आहे किंवा हप्त्यातून तुम्ही कोणतेही उपवास करत असाल तर साबुदाणा उसळ खाऊन कंटाळा आला असेल तर साबुदाण्याची ही पोळी बनवून बघा आणि एवढी मऊ आणि एवढी पौष्टिक अशी ही पोळी बनते आणि पचायला सुद्धा ही हलकी असते. त्यामुळे ही पोळी खूप छान आणि खूप चविष्ट सुद्धा लागते. त्यासाठी आपल्याला लागणार आहे काही साहित्य, ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे. साबुदाण्याची पोळी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले लागणार आहे आपल्याला 1 वाटी साबुदाणा, अर्धी वाटी भगर, 2 उकळलेले बटाटे आणि अर्धी वाटी शेंगदाणा बारीक केलेला घेतलेला आहे मी. आणि चवीनुसार सेंधव मीठ घ्यायचं आणि त्यासोबतच आपल्याला जिरा घ्यायचा आहे आणि हिरव्या मिरच्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहे. आता सगळ्यात पहिले आपल्याला हे साबुदाणा जे घेतलेला आहे आपण 1 वाटी, ते असं कढईमध्ये टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिट हे साबुदाणा भाजून घ्यायचं. मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धी वाटी जे भगर आहे ती पण आपल्याला ह्या कढईमध्येच भाजून घ्यायची आहे. ती पण 3 ते 4 मिनिटापर्यंत छान खरपूस अशी हे भगर भाजून घ्यायची. गॅसची फ्लेम ही मीडियम टू स्लोवरच ठेवायची. गॅस फुल बिलकुल नाही करायचं, कारण हे जास्त जळू शकते. त्यामुळे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे. आणि हे सगळं एकदम मस्त छान थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आता हे इकडे थंड झालेलं होतं. असं पूर्ण थंड झालं की आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि याला 3 ते 4 वेळा फिरवून असं बारीक करून घ्यायचं आहे. आपल्या पिठासारखं तर तेवढं बारीक नाही होणार, पण 3-4 वेळा असं फिरवून असं पूर्ण असं बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं टेक्स्चर, असं छान असं टेक्स्चर झालेलं आहे. आणि आपण पीठ चाळणीने गाळतो त्याच चाळणीने आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचं आहे. साबुदाण्याचं आणि भगरचं पीठ जे आहे ते आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे. थोडंसं असं राहणार ह्यात थोडं मोठं, बाकी असं पूर्ण बारीक होऊन जाईल. असं थोडंसं राहिलेलं आहे मोठं मोठं. आणि आपलं पीठ इकडे तयार झालेलं आहे साबुदाण्याचं आणि भगरचं. आता यात आपल्याला 2 उकळलेले जे बटाटे आपण घेतलेले होते ते किसून घ्यायचं. मोठ्या किंवा छोट्या अशा किसणीने किसून घ्यायचं आहे. पूर्ण असं किसून घेतलं की आपल्याला तुम्हाला लागेल तसं तुम्ही 3 बटाटे सुद्धा यात टाकू शकता. आणि ह्यात जे आपण शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत ते पण टाकायचं आहे, जिरा टाकायचा आहे आणि मिरच्या ज्या घेतल्या होत्या ते पण मिक्सरमधून काढून घ्यायचं, बारीक करून घ्यायचे आहे. आणि मिरच्यासुद्धा यात टाकायचं आहे. सेंधव मीठ टाकायचं चवीनुसार. तुम्हाला हवं तसं तुम्ही चवीनुसार ह्यात मीठ टाकू शकता. आणि हां, शेंगदाणे थोडंसं असं बारीकच ठेवा, कारण आपल्याला ह्याची पोळी लाटायची आहे. त्यामुळे शेंगदाणे जास्त जाडसर ठेवू नका, त्यामुळे पोळी फाटू शकते. तर थोडं शेंगदाणे बारीकच ठेवा. आणि आपल्याला पाणी लागेल असं ह्यात थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करून घ्यायचं. पहिले तर सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं, त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला ह्याचा गोळा मळून घ्यायचा आहे. असं थोडं थोडं, अगदी थोडं थोडं पाणी ह्यात टाकायचं आहे आणि सैलसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. जसं आपण पोळीला मळतो तसाच आपल्याला इथे गोळा जो आहे ते मळून घ्यायचा आहे. थोडं 5 ते 10 मिनिट असं रेस्टला ठेवायचं, झाकून ठेवायचं. आणि एका पोळपाटावर आपल्याला एक पेपर टाकायचा आहे, जे आपण पोळी गुंडाळण्यासाठी आपण वापरतो तो पेपर टाकायचा. त्यात तुम्ही तेल किंवा तूप टाकू शकता. आणि हां, आपण हे उपवासासाठी बनवत आहे तर तेल हे शेंगदाण्याचंच तेल तुम्ही यूज करा किंवा तूप, तुम्हाला आवडत असेल तर तुपाने पण तुम्ही हे करू शकता. आणि तुम्ही शेंगदाण्याचं तेल तुम्ही यूज करू शकता. दुसरं तेल उपवासाला चालत नाही. तर असं तेल टाकून एक गोळा असं ठेवायचा, हाताने थोडंसं असं प्रेस करायचं आणि लाटण्याने असं लाटून घ्यायचं. असं तुम्हाला शेप जसा पाहिजे तसा करू शकता. आणि तुम्हाला असं गोल पाहिजे असेल तर एक डब्बा घ्यायचा, गोल आकाराचा डब्बा घ्यायचा आणि वरून असं प्रेस करून छान असं याचा गोल आकार बनतं. आणि जे उरलेलं आहे पीठ ते बाजूला काढायचं आणि आपली साबुदाण्याची पोळी अशी तयार करून घ्यायची. आता इकडे ताव्यावर तेल टाकायचं किंवा तूप टाकायचं, पसरवून घ्यायचं, तावा तापू द्यायचा चांगला. आणि ही जी पोळी आहे ते असं मस्त खरपूस असं भाजून घ्यायची. वरून तेल लावा किंवा तूप लावा. आणि शेंगदाण्याचं शक्यतो तेल वापरा किंवा तूप, आवडत असेल तर तूप वापरा. आणि असं मस्त आलटून पलटून छान खरपूस अशी भाजून घ्यायची. इथे पण गॅस फुल नाही ठेवायचं, मीडियम टू लो फ्लेमवरच गॅस ठेवायचा, किंवा मग ते पोळी जळू शकते. आणि अशा पोळ्या छान बनवून घ्यायच्या.
अशाच प्रकारे आपल्याला सर्व पोळ्या बनवून घ्यायच्या आहे आणि खूप छान खुसखुशीत पण होतात आणि छान म्हणजे चविष्ट लागतात. एखाद्या वेळेस साबुदाण्याची खिचडी खायचा कंटाळा आला तर हे खूप छान बेस्ट ऑप्शन आहे. असं सर्व आपल्याला ज्या पोळ्या आहेत साबुदाण्याच्या ह्या सर्व लाटून घ्यायच्या आहे. ह्या पेपरवरतीच लाटायच्या, कारण पोळपाटावरती जर लाटलं ना तर ते मग चिपकते. पेपरवरती नाही चिपकत. त्यामुळे असं हे सगळं जसं तुम्हाला पातळ पाहिजे किंवा जाड पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे लाटू शकता. आणि अशा प्रकारे सगळ्या आपल्याला ज्या पोळ्या आहेत त्या बनवून तयार करून घ्यायच्या आहे आणि खूप छान बनतात ह्या पोळ्या. बघा सर्व पोळ्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहे. आता तुम्ही ह्या पोळ्या दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा तुपासोबत पण ही पोळी खूप छान लागते चवीला. जर तुम्ही साबुदाण्याची ही रेसिपी कधी ट्राय नसेल केली तर एखाद्या उपवासाला किंवा एकादशीला ही पोळी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि अशाच चविष्ट, पौष्टिक आणि हटके रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण एका नवीन चविष्ट, पौष्टिक आणि आगळ्या-वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा. बाय बाय.